जेजुरीजवळ भीषण अपघात, ट्रकची टेम्पोला जोरदार धडक, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील भोगळेमळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा टेम्पो आणि पायी चालणारे वारकरी जेऊरीच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणारा ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला 8 वारकरी गंभीर झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र उपचारादरम्यान 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात राजश्री शंकर भोसले वय 55 राहणार कसबे डिग्रज, माधवी राजाराम सलगरे वय वर्ष 55 मालगाव तालुका मिरज आणि नंदा पवार कौलापूर या सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. तसेच गीताबाई लोराल, रेखा दिनकर जगताप, मंगल पाटील राहणार डिग्रज, अक्काताई बबन कोळी राहणार शिरगाव, शांता शिवप्पा आळोकेकर राहणार मिरजगाव, कासूबाई गस्त, आशालक्ष्मी विठ्ठल गडदे राहणार कवटे महाकाळ आणि शामराव चव्हाण जिल्हा सांगली हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी जेजुरी येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना हा दुर्दैवी अपघात घडला. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तरीही घडलेल्या या अपघातामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.